मित्रांनो, आज आहेत 19 फेब्रुवारी 2021 शुक्रवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी आपले या महाराष्ट्र राज्यात राहणारे सर्व बांधवांना महाराजांच्या जयंतीची खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। काही ऐतिहासिक गोष्टी माझ्या मनात आहेत, ते आपले समक्ष ठेवायचा मी प्रयत्न करेल। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे काळात जे मुघल साम्राज्य होता, आदिलशाही साम्राज्य होता, त्यांचे सोबत महाराजांची जी लढाई होती ती राजकारणी लढाई होती। बरेच लोक म्हणतात की ती धार्मिक लढाई होती, असं नाहीत। म्हणून मी तुम्हाला उल्लेख करून सांगतो, महाराजांची जी सेना होती त्या सेनेमध्ये थलसेना किंवा नौसेना, सेनेत भरती करण्याचा धर्म हा मापदंड नव्हता। त्यामुळेच महाराजांची जी सेना होती त्या सेनेमध्ये 33% सैनिक मुसलमान होते। आणि महाराजांची जी नौसेना होती ते नौसेनेचा कमांडर होता ते सिद्धी संबल होता। आणि सिद्धी मुस्लिम समाजाचा एक मोठा वर्ग महाराजांसोबत होता, महाराजांचे सैनिक होते, महाराजांची सेनेमध्ये होता, ते सिद्धी मुस्लिम समाजाचा एक मोठा वर्ग होता। आणि महाराजांचे जे आजोबा होते मुलाजीराव भोसले, ते अहमदनगरमध्ये एक दर्गा आहेत, मजार आहेत, शाह शरीफ म्हणून त्यांचे भक्त होते। त्यामुळेच मुलाजीराव भोसले त्यांचे मुलांचे नाव त्यांनी शाहजी आणि शरीफजी ठेवले होते। आणि औरंगजेबसोबत महाराजांची जी लढाई होती, औरंगजेबचा जे सेनापती होता ते राजा जयसिंग होता, जे एक राजपूत होता। आणि जेव्हा महाराज औरंगजेबची कैदेत होते त्यावेळेस त्यांना त्या कैदेतून ज्या 2 लोकांनी सुटका केली होती त्यामधला एक मुस्लिम होता, त्याचं नाव होता मदारी मेहतर। आणि महाराजांचा जे गुप्तचर विभाग होता त्याचे प्रमुख होते मौलाना हैदर अली। त्यावेळेस महाराजांची जी इंटेलिजन्स ब्युरो होती त्यांचा जे गुप्तचर विभाग होता ते पूर्ण खात्याचे जे प्रमुख होते ते एक मौलाना होते, त्यांचं नाव होता मौलाना हैदर अली। आणि महाराजांचे जे अंगरक्षक होते आणि महाराजांचे तोपखानेचे जे जबाबदार होते ते होते इब्राहिम खान। रत्नागिरी जिल्ह्यात बाबा याकूब थोरेवाले त्यांना आजीवन पेन्शन सुरू केली। आणि नंतर त्यांचे मजाराला इनामची शेकडो एकर जमीन दिली। आणि फक्त मुस्लिम समाज नाही, जेव्हा गुजरातेत ॲम्ब्रोज म्हणून एक फादर होते, फादर ॲम्ब्रोज, त्यांचे चर्चवरती हल्ला झाला, महाराजांनी त्यांचीसुद्धा मदत केली। जेव्हा महाराजांनी आपले रायगड किल्ल्यात जगदेश्वर देवीचे मंदिराचा निर्माण सुरू केला तेव्हाच आपले मुस्लिम सिपाही आणि मुस्लिम सैनिकांसाठी मशिदीचा निर्माणसुद्धा सुरू केला। आजही आपण बघू शकतात रायगड किल्ल्यात जगदेश्वर देवीच्या मंदिर आणि त्याचेच समोर मशीदसुद्धा आहेत। आणि सेम शिवनेरी किल्ल्यात आपण बघू शकतात मशीद आणि मंदिर एकमेकांचे सोबत आहेत। आणि मशीद कमानी मशीद म्हणून आहेत, तिथे कमान आहे त्याची खूप मोठी, ती कमानी मशीद आजही आपण बघू शकतात शिवनेरी किल्ल्यामध्ये। आणि हा स्पष्ट आदेश होता महाराजांचा आपले सैनिकांना की जेव्हा आपण मुघल सैनिकांसोबत किंवा आदिलशाही सैनिकांसोबत लढाई लढतात तो तेव्हा कोणतीही महिला, मूलबाळ किंवा मैदानात आले त्यांना इजा द्यायची नाहीत। म्हणून आपली लढाई मुलांसोबत नाहीत, सैनिकांसोबत आहेत। आणि अजून एक स्पष्ट आदेश होता, आणि मैदानात जर आपल्याला कुठेही कुराण शरीफ दिसला तो ते कुराण शरीफ उचलायचा, त्याला साफ करायचा आणि आपले जवळ कोणताही मुस्लिम सैनिक असतील तो त्याला ते कुराण शरीफ द्यायचा। बसईचे नवाबाचे सूनचा किस्सा हा प्रख्यात आहेत। जेव्हा महाराजांचे सैनिक त्यांनी खजिना संदूकमध्ये टाकून महाराजांकडे पाठवला, एका संदूकमध्ये ते सूनलासुद्धा त्यांनी महाराजांकडे पाठवला। महाराजांनी जेव्हा बघितला ते खूप नाराज झाले आणि पूर्ण सन्मानाने महाराजांनी तिला परत नवाबांकडे पाठवला। आणि अफजल खानसोबत महाराजांची जी मुलाखत झाली होती तेव्हा अफजल खान ते आदिलशाही साम्राज्याचा कमांडर होता आणि अफजल खानचा सलाहकार होता
कृष्णमूर्ती भास्कर कुलकर्णी आणि महाराजांसोबत होता रुस्तमे जमा. रुस्तमे जमाने एक खंजीर आणि एक पंजा महाराजांना दिला आणि महाराजांना ते सतर्क केला, महाराज हा अफजल खान, तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू नका, कधीही काही करू शकतो, हा खंजीर आणि हा पंजा तुमच्यासोबत ठेवा. ते होता रुस्तमे जमा. हे होते माझे विचार जे मला आपले समक्ष ठेवायचे होते की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे सन्मान आमचे मराठा बांधवांच्या मनात आहेत, जे प्रेम आहेत, तोच प्रेम तोच सन्मान आमच्या मनातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत. त्यामुळेच मला हे विचार आपले समक्ष ठेवायचे होते आणि मी विनंती करतो जे कोणी माझे हे विचार ऐकणार, छत्रपती शिवाजी महाराज ते सगळे समाजांचे होते, सगळे समाजांचे. तो त्यामुळे सगळे समाजांची जबाबदारी आहेत की सगळे समाजांच्या मनात आणि शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिक्षण आणि त्यांचा सन्मान हे आमची जबाबदारी आहेत. हेच माझे 2 शब्द बोलून मी आपली विनंती घेतो. जय महाराष्ट्र, जय भारत.